कधी असं झालंय का, एखादी मुलगी काही न बोलता तुमचं लक्ष वेधून घेते, तिचं सटल हसू, नजरेत नजर गुंतवणं आणि अचानक दुसरीकडे बघणं. तुम्हाला वाटतं हे फक्त योगायोग आहे, पण खरं तर हा एक सिग्नल असतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे महिला पुरुषांना अट्रॅक्ट करण्यासाठी वापरत असलेल्या त्या 5 गोष्टी, ज्या बहुतेक मुलं ओळखतच नाही. हे सिग्नल सूक्ष्म असतात, ते ना थेट बोलले जातात, ना कोणाच्या स्टेटसवर लिहिलेले असतात. पण जर तुम्ही ओळखायला शिकलात तर महिलांचं बॉडी लँग्वेज, नजरा आणि छोटी छोटी गेस्चर तुमच्यासाठी एक खुलं पुस्तक होईल. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे या गोष्टी रोज तुमच्या आसपास घडतात, ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये, बस, ट्रेन, जिममध्ये. फक्त तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाहीये. आता तुम्ही विचार करत असाल, खरंच महिला जाणीवपूर्वक अट्रॅक्शन निर्माण करतात का, की हे सगळं फक्त नैसर्गिक आहे? पण सत्य काय आहे माहीत आहे का? मानवाच्या इतिहासात कम्युनिकेशनचा 70% पेक्षा जास्त भाग नॉन व्हर्बल आहे आणि महिलांनी हजारो वर्षापासून ही कला रिफाईन केली आहे. अगदी सटल नजर असो, हलकंसं हसणं असो किंवा फक्त 2 सेकंदाचा पॉज, हे सगळं प्लॅन असतं आणि ते तुमच्या अवचेतन मनावर परिणाम करतं. आणि गंमत म्हणजे तुम्हाला कधी कधी वाटतही नाही की तुमच्यासोबत हे घडतंय. फक्त एका क्षणी तुम्ही लक्षात घेता, अरे मी तर याच्यात गुंतलोय. आता पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला त्या 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या महिला यूज करतात पुरुषांचं लक्ष वेधण्यासाठी, त्यांच्याशी केमिस्ट्री बिल्ड करण्यासाठी आणि कधी कधी त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी. तयार आहात ना? चला तर मग सुरुवात करूया. स्त्रियांनी पुरुषांना आकर्षित करण्यासाठी वापरलेली सर्वात प्रभावी आणि सूक्ष्म युक्ती म्हणजे दीर्घकाळ टिकणारी नजर. ही केवळ एक नजर नसून ती एक मानसिक युक्ती आहे. स्त्रिया हा आय कॉन्टॅक्ट अशा प्रकारे करतात, त्याचा तुमच्या जागरूक मनापेक्षा तुमच्या सुप्त मनावर म्हणजे अनकॉन्शियस माइंडवर अधिक परिणाम होतो. त्या फक्त 2 ते 3 सेकंद तुमची नजर पकडतात, जेवढे तुमच्या मेंदूत डोपामाइन नावाचे रसायन सोडण्यासाठी पुरेसे असते, आणि लगेच आपली नजर दुसरीकडे वळवतात. तुमचा मेंदू विचारात पडतो, ती माझ्याकडे का बघत होती? यालाच मानसशास्त्रात झायगार्निक इफेक्ट म्हणतात. अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आपल्याला लक्षात जास्त राहतात, यामुळे ती व्यक्ती तुमच्या मनात घर करून राहते. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे की फक्त 2 सेकंदाच्या डोळ्यांच्या संपर्कामुळे मेंदूत ऑक्सिटोसिन आणि डोपामाइनची पातळी वाढते. यामुळे ती व्यक्ती आपल्याला अधिक आकर्षक वाटू लागते. पण थांबा, जर तुम्हाला वाटत असेल की आय कॉन्टॅक्टचा गेम सगळ्यात भारी आहे, तर तुम्ही चुकत आहात. हे तर फक्त वॉर्मिंग अप आहे. पुढचा पॉइंट असा आहे, जो एखाद्या महिलेने तुम्हाला एकदा दाखवला तर तुम्हाला 90% खात्री येते की तुमच्यात इंटरेस्ट घेते. आणि गंमत म्हणजे तुम्ही कदाचित हा सिग्नल आधी शेकडो वेळा पाहिला असेल, पण कधी डिकोड केला नसेल. आय कॉन्टॅक्ट एकटाच कधीच खेळ जिंकत नाही, तो फक्त सुरुवातीचा बुलेट आहे. पण खरी गोळी म्हणजे बॉडी लँग्वेज, जी महिला नकळत पण फार प्लॅन पद्धतीने वापरतात. महिला जेव्हा एखाद्या पुरुषात इंटरेस्ट दाखवतात, त्यांचं शरीर नैसर्गिकपणे त्यांच्याकडे ओपन होतं. पण इथे ट्रिक अशी असते की ते सिग्नल्स इतके सटल असतात की पुरुषांना ते कॅज्युअल वाटतात. उदाहरणार्थ, बोलताना थोडी पुढे झुकणे, हे प्रॉक्सिमिटी गेम आहे. जितकी ती तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये येईल तितका तुमचा ब्रेन इंटिमेसी फील करतो. केस मागे सारणे किंवा मान तिरकी करून बघणे हे नेक एक्सपोजर सिग्नल आहेत, जे सबकॉन्शियस लेवलवर ट्रस्ट आणि अट्रॅक्शन दाखवतं. हसताना हाताने चेहरा हलकासा स्पर्श करणे हे अटेन्शन अँकर आहे, जे तुमचं फोकस तिच्या चेहऱ्यावर ठेवतं. पायांचा अँगल नेहमी तुमच्याकडे असणं हे डायरेक्शनल इंटरेस्ट दाखवतं, जरी ती दुसऱ्यांशी बोलत असली तरी. ॲलन पीज, जो जगप्रसिद्ध बॉडी लँग्वेज एक्सपर्ट आहे, तो म्हणतो, द ह्युमन बॉडी इज लाईक अ बिलबोर्ड ऑफ इमोशन्स. इफ यू कॅन रीड इट, यू कॅन रीड द माइंड. मानवी शरीर हे भावनांचं फलक आहे. ते वाचता आलं तर तुम्ही मन वाचू शकता. जेव्हा एखादी महिला एखाद्या पुरुषात रस दाखवते, तेव्हा तिचं पोस्चर, गेस्चर, अगदी डोळ्यांची बावली देखील थोडे मोठे होतात. ही रिॲक्शन पूर्णपणे अनकॉन्शियस असते, ती कंट्रोल करता येत नाही. हा सिग्नल तुम्हाला कुठेही दिसू शकतो, रस्त्यावर, मॉलमध्ये, लग्नात, ट्रेनमध्ये किंवा अगदी तुमच्या बिल्डिंगच्या गेटवर उभं असतानाही. महिला जरी बोलायला आली नसेल तरी तिचा अँगल, नजरेची दिशा आणि तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये येते का, हेच बऱ्याचदा गेम उघड करतं. पण थांबा, ही बॉडी लँग्वेज तर व्हिज्युअल आहे, तुम्ही पाहिलं की ओळखू शकता. पण पुढचा सिग्नल असा आहे, जो तुम्हाला फील करायला लावतो, इतका हलका, इतका नॅचरल की तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो तुमच्या समोर असूनही तुमच्याकडून सुटून जाईल. आणि जर लक्षात आलं तर 90% वेळा अट्रॅक्शन कन्फर्म.
आकर्षणाचा सगळ्यात जास्त अंडररेटेड पण पॉवरफुल सिग्नल म्हणजे हलका स्पर्श. महिला हा टच इतका नॅचरल बनवतात तो तुमच्या लक्षातही येत नाही, पण तुमच्या बॉडी केमिस्ट्रीमध्ये बदल घडवून जातो. उदाहरणार्थ, हसताना हाताला हलकासा स्पर्श करणे, बाजूने जाताना खांद्याला किंवा पाठीला हलका स्पर्श करणे, काही देताना बोटाला बोट लागणं, हे सर्व सहज घडल्यासारखं वाटते, पण बऱ्याचदा ते प्लॅन असतं. कारण फिजिकल टच हा अट्रॅक्शन कन्फर्म करण्याचा सर्वात डायरेक्ट मार्ग आहे. एका प्रसिद्ध लेखकाने म्हटलं आहे, अ टच कॅन स्पीक लाउडर दॅन 1,000 वर्ड्स इफ इट्स प्लेस राईट. एक योग्य ठिकाणी दिलेला स्पर्श हजारो शब्दांपेक्षा जास्त बोलू शकतो. हलका स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाल्यावर मेंदूत ऑक्सिटोसिन रिलीज होतं, जे इंटिमेसी आणि ट्रस्टची भावना त्वरित वाढवतं. म्हणूनच सूक्ष्म टच अट्रॅक्शनला जलद गती देतो. पण हे सगळं सिग्नल्स, नजर, बॉडी लँग्वेज, हलका टच, हे अजूनही डायरेक्ट नाहीत. पुढचा सिग्नल असा आहे जो डायरेक्ट तुमच्या मनाशी खेळतो. तो नजरेतून नाही, शरीरातूनही नाही, तो येतो शब्दातून. आणि एकदा हा खेळ सुरू झाला तर तुम्ही नकळत त्यात अडकता. महिला केवळ डोळ्यांनी किंवा स्पर्शांनीच नव्हे तर शब्दांच्या खेळांनी पुरुषांना आकर्षित करतात. ही त्यांची एक जुनी पण प्रभावी युक्ती आहे, ज्यात थोडी मजा, कौतुक आणि डबल मिनिंग बोलणे असते. महिला जेव्हा एखाद्या पुरुषाचं लक्ष वेधून घ्यायचं ठरवतात, त्या बोलण्यात अशा गोष्टी मिसळतात ज्यामुळे पुरुषांचा मेंदू एंगेज होतो आणि तो इमोशनली इन्व्हेस्ट होतो. उदाहरणार्थ, हलकं चिडवणं, तू तर खूप ओव्हर कॉन्फिडंट दिसतोयस, हलकी प्रशंसा करून क्युरिसिटी वाढवणं, मला माहित नाही तू असं कसं करतोस पण इंटरेस्टिंग आहेस, एखादा प्लेफुल चॅलेंज देणं, तू मला कन्व्हिन्स करू शकणार नाहीस. हे सायकोलॉजिकल हुक असतात, ज्यात प्रशंसा आणि आव्हान एकत्र येतं, ज्यामुळे पुरुष प्रूव्ह करायला किंवा जास्त एंगेज व्हायला तयार होतो. प्रसिद्ध लेखक रॉबर्ट ग्रीन त्यांच्या द आर्ट ऑफ सेडक्शन या पुस्तकात लिहितात, एखाद्याशी फ्लर्ट करणं म्हणजे लगेच त्याला जिंकून घेणं नाही, तर त्याच्या मनात आपल्याबद्दल सतत ओढ निर्माण करणं होय. जेव्हा बोलताना एखादी व्यक्ती तुमच्यासोबत गंमत करते आणि तुमचं कौतुकही करते, तेव्हा तुमच्या मेंदूत उत्तम अनुभवांशी जोडलेले रसायन वाढते. यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीसोबत अधिक आनंद आणि छान वाटते आणि तुम्ही तिच्याकडे नकळतपणे अधिक आकर्षित होता. महिला जाणीवपूर्वक अशी वाक्य वापरतात जी तुम्हाला हसवतात पण थोडं चिडवतात सुद्धा. ही बोलण्याची युक्ती तुमच्या लक्षात राहते आणि तुमचं लक्ष तिथेच खेचून घेते. पण थांबा, नजर, बॉडी लँग्वेज, स्पर्श, शब्दांचा खेळ, या सगळ्यानंतर अजून एक फायनल वेपन असतो, जो ना आवाजातून येतो ना हालचालीतून. तो येतो एका क्षणातून, ज्याला केमिस्ट्री फ्रीज म्हणतात. तो क्षण एकदा निर्माण झाला तर तुम्ही बाकी सगळं विसरून जाता. कधी तुम्ही असा क्षण अनुभवला आहे का, ज्यात तुम्ही आणि ती बोलत आहात पण अचानक सगळं जणू स्लो मोशन मध्ये जातंय, ना कुठला शब्द ना कुठली हालचाल, फक्त तिची नजर तुमच्यात रोखलेली आणि एक छोटासा शांततेचा तुकडा. ही महिला वापरत असलेली सगळ्यात धोकादायक युक्ती आहे इंटेन्शनल पॉज. हा पॉज 2 ते 3 सेकंदाचा असतो, पण त्यात तुमचा मेंदू भरभर अट्रॅक्शन रिलेटेड व्हिज्युअल्स आणि थॉट्स निर्माण करतो. हा मायक्रो मुवमेंट सेक्शुअल टेन्शनचं पीक निर्माण करतो. ती हे कधी करते, जेव्हा एखादं प्लेफुल किंवा हलकं इंटिमेट स्टेटमेंट झाल्यानंतर, तुम्ही काहीतरी बोल्ड बोलल्यानंतर, क्राऊड किंवा गोंगाट असतानाही थोडा वेळ फक्त तुमच्याकडे फोकस करताना. प्रसिद्ध लेखक पाउलो कोएल्हो म्हणतात, सायलेन्स स्पीक व्हेन वर्ड कांट. जेव्हा शब्द काही करू शकत नाही तेव्हा शांतता बोलते. 2 ते 3 सेकंदाचं इंटेन्स आय कॉन्टॅक्ट प्लस सायलेन्स मेंदूतील लिम्बिक सिस्टीम ॲक्टिवेट करतं, जे सेक्शुअल आणि इमोशनल ॲरोजलसाठी जबाबदार आहे. म्हणजेच ही शांतता तुमचं लॉजिकल थिंकिंग बायपास करून थेट भावनांवर परिणाम करते. तर बघा मित्रांनो, आकर्षण हा काही जादूचा खेळ नाही, पण महिला तो खेळ इतक्या नजाकतीने खेळतात की तुम्हाला कळायच्या आधीच तुम्ही त्या खेळात अडकलेले असतात. नजर, बॉडी लँग्वेज, सटल टच, शब्दांचा खेळ आणि तो केमिस्ट्री फ्रीज मुवमेंट, हे सगळं एकत्र आलं की तो फक्त एक इंटरॅक्शन राहत नाही, तो एक अनुभव बनतो जो तुमच्या मनात बराच काळ जिवंत राहतो. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही हे 5 पैकी कोणता सिग्नल सर्वात जास्त ओळखला आहे किंवा कधी स्वतःवर अनुभवलेला आहे. तुमच्या स्टोरी शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कहाणी आपण ॲनालाइज करू. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच सायकोलॉजी आणि अट्रॅक्शनच्या गेम्सबद्दल जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा.